तर हे बघा वरती बांबू वगैरे पूर्ण ठेवून काढलाय. आता याच्यावरती पत्रे चढवायचे आहेत आपल्याला. हे बघा याच्यावरती आता पत्रे काल नवीन आणलेले आपण ते ठेवायचे आहेत. आणि वरती बघा वातावरण कसं दिसतं. एवढं गरमीमध्ये एवढी हालत, सकाळपासून काही खाल्लेलं नाही काय नाही आणि नुसतं काम काम सकाळपासून. आता वाजले किती बघा. भाऊतून बघा तुम्ही पहिले. हे बघा पाणीचे काय हेच नाही. अजून ऊन किती लागतंय. आता पत्रे आपण ठेवू वरती. ऊन खूप लागलेलं आहे, गरमी पण. आणि आज आई ना बाबा इथे थांबणार आहेत म्हणून पाणी आणायला जातो अमोलच्या तिथे. बघा सुशांतला पण मी घेऊन आलो शाळेमधून आत्ताच आलाय हा. मग घरी गेलेलं होतं मग घेऊनच आलाय. आणि आता लगेच आपल्याला इकडे जेवण वगैरे आता बनवायचं आहे आणि इथेच खाऊन नंतर आम्ही सुशांत आणि मी घरी जाणार आणि आई आणि बाबा इथे थांबणार. हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो डोंगरीला. हे बघा आमचं लहानसं घर आहे ना ते दुरुस्त करायला. काल आपण सामान आणून ठेवलेलं होतं ना, तर आता याच्यावरती नवीन पत्रे आणलेले आहेत ते ठेवायचं म्हणून हे काढावे लागतील. तुम्हाला दाखवते आतमध्ये. हे बघा हे काढून टाकावे लागतील आणि नवीन बांबू आणलेले आहेत ना ते ठेवू याच्यावरती पूर्ण. नाहीतर आता पाऊस येईल तर पूर्ण भिजून जाईल. आणि आतमध्ये बघा आमचं डोंगरीला लहानसा घर बनवलेला आहे शेती करायला. इथे शेती करायला येतो मग इथे थांबतोय कारण खूप लांब आहे. हे नवीन आणलेले हे नंतर त्याच्यावरती ठेवायचं आहे. त्याच्या आधी हे काढून टाकू आपण. हे बाजूला काढून ठेवू. तेव्हा बाहेरचं पूर्ण तोडलं आहे आणि आई इथे डाल वगैरे इथेच पूर्ण स्वयंपाक बनवून होणार. बाहेरचं बघा पूर्ण तोडलं आहे. आता हे आपण दुरुस्त करू. तोपर्यंत जेवण होतो तोपर्यंत. बघा तांदूळ पण आहे इथे, जेवण वगैरे पूर्ण होईल. बघा आता इथे जेवण वगैरे पूर्ण इथेच रेडी होईल. नंतर ते काम संपलं की लगेच आता दुपार होईलच लगेच जेवायला. तर हे बघा वरती बांबू वगैरे पूर्ण ठेवून काढलाय. आता याच्यावरती पत्रे चढवायचे आहेत आपल्याला. हे बघा याच्यावरती आता पत्रे काल नवीन आणलेले आपण ते ठेवायचे आहेत. आणि वरती बघा वातावरण कसं दिसतं. एवढं गरमीमध्ये एवढी हालत, सकाळपासून काही खाल्लेलं नाही काय नाही आणि नुसतं काम काम सकाळपासून. आता वाजले किती बघा. भाऊतून बघा तुम्ही पहिले. हे बघा पाणीचे काय हेच नाही. अजून ऊन किती लागतंय. आता पत्रे आपण ठेवू वरती. ऊन खूप लागलेलं आहे, गरमी पण. तर फायनली मित्रांनो आपण याच्यावरती पत्रे ठेवले. बघा नवीन दिसत असतील. आता इथे सावली चांगली येईल. बघा बापरे. बघा आईने काय बनवले, अंडी आणि डाळ आहे. आता जेवण करायचं आपल्याला. खूप टाइम झालाय, किती वाजले 12 12:30. आणि हा लहानसा याच्यामध्ये पण पूर्ण तुटलेला आहे. हे बघा तिकडे सपोर्ट करून ठेवलंय. आणि आंबे पण आहेत याच्यामध्ये पण असेल.
हे बघा, नंतर खाऊ आपण. तेव्हा नवीन पत्रे आता इथे सावली. इकडनं आपल्याला प्लास्टिक ठेवायचं. नंतर हे झालंय एवढं. याच्यावरती पण ठेवायचं आहे. याच्यावरती जुने होते तर ठेवले, पण थोडं राहिलंय म्हणून ते ठेवून येत आहे. खूप ऊन येत आहे म्हणून सावली खाली बसून राहिलेलं, तरी पण गरमी खूप लागते की. आता जेवण करू आपण. हे बघा जेवण, डाळ. इकडे खायलाच मजाच वेगळी येते. इथं बसून खाऊ आपण मस्त पैकी. नंतर घरी जायचं आपल्याला सामान आणायला परत. तर आज जेवण करून आपण इकडे आता घरी जायला सामान वगैरे आणायचं आहे. परत आपल्याला यायचं आहे इकडेच. आई बाबा अजून कामच करत आहेत. आपण जाऊ. पाणी वगैरे पूर्ण संपलंय म्हणून पाणी आणि हे घेऊन येऊ. तर मित्रांनो, आपण घरी जाऊन लगेच तयारी करून आलोय इथे. आणि आज आई ना बाबा इथे थांबणार आहेत म्हणून पाणी आणायला जातो अमोलच्या तिथे. बघा, सुशांतला पण मी घेऊन आलो शाळेमधून. आत्ताच आलाय हा. मग घरी गेलेलं होतं, मग घेऊनच आलाय. आणि आता लगेच आपल्याला इकडे जेवण वगैरे आता बनवायचं आहे. आणि इथेच खाऊन नंतर आम्ही सुशांत आणि मी घरी जाणार. आणि आई आणि बाबा इथे थांबणार. उद्या परत ते थोडं दुरुस्त करायचं आहे म्हणून. मित्रांनो, आपण आहोत इथेच. आणि ते भाजी भाकरी इथेच बनवत आहे. पण तिकडनं बाबाचे मित्र आले म्हणून आपण इकडनं येऊन व्हिडिओ बनवत आहे आता. इकडनं कारण सनसेट आता झालाय म्हणून चांगलं दिसत आहे. बघा, तुम्हाला दाखवते किती वाजले. इथे 8 वाजायचे आहेत. बघा, तरी पण किती अजून तर रात्र नाही झाली. 8 वाजेपर्यंत तर असाच असतो. बघा किती सुंदर दिसतं इथून. आणि इथे आमचं लहानसा घर हा इथे आहे. लाईट वगैरे पूर्ण आहे. लाईट पण आली. शुक्रवार होतं म्हणून दुपारीच लाईट गेलेली. दुपारी लाईट गेलेली ना, म्हणून मोबाईल वगैरे काय चार्जिंग नव्हतं इथे. म्हणून मी घरी गेलेलो. घरी इन्व्हर्टर आहे, तिथे चार्ज करून घेऊन आलो लगेच. आणि इकडनं बघा होतून आमचे म्हणजे होते ना आजोबा, त्यांचे भाऊ होते ना, त्यांचं घर आहे इथे. एक तिथे पण आहे. आणि तिकडनं आपण गेलेलो होते ना तिथे पाणी आणायला, त्या मॉलचं घर आहे मॉलचं. आणि इकडे तुम्हाला त्या इथे इकडनं आम्ही पाऊस येतो ना तर खूप इकडनं पूर्ण गवत असतो हा, तेव्हा चांगलं वाटतं फिरायला इकडे. हवा पण खूप चांगली येते इथून. म्हणून इकडनं जायला नाही वाटत. आपण आता परत जाऊया तिकडे, कारण पूर्ण जंगल आहे, काय पण येऊ शकतो. म्हणून तिथे जाऊ. तिथे आपण व्हिडिओ बनवलं असतं, भाजी वगैरे बनवलं त्याच्या. पण ते पप्पाचे मित्र आले तिथे, मग हे नाही करत, मोठे लोक आहेत म्हणून आपण तिथे डिस्टर्ब नाही करून देत. आपलं आपण आपलं काम करायचं इकडे तिकडे. बघा, इकडनं अजून दुरुस्त करायचं खूप बाकी आहे. बघा, घरामध्ये आले की आई लगेच भाकरी बनवते आमच्यासाठी. आणि आंबे खूप आणले, अमोलच्या घरी होते ना ते घेऊन आलो मी तिथं. आणि फेन पण आहे म्हणून एवढं काय टेन्शन नाही. पूर्ण रात्री झाले. एवढा रात्री इथे कपडे वगैरे आहेत आमचे इकडेच, कारण पावसाळ्यात इथे येतो ना तर इथे थांबतो 2-3 दिवस, जोपर्यंत इथे भात पूर्ण
लावलं नाही तोपर्यंत इथेच असतो आम्ही. म्हणून इकडेच पूर्ण सामान आणून ठेवतोय. भांडी वगैरे तिकडे आहे, पूर्ण तांदूळ वगैरे. तर काही हे बघा उंदरांनी काय हालत करून ठेवली. हा बघा पूर्ण कट केलंय. हे बघा इकडे कट केलंय, पूर्ण बल्बच हे करून टाकलंय. आपण दुरुस्त करू याला, पूर्ण अंधार आहे बाहेर, तिकडे फोकस आहे तो चालू आहे. हे बघा मित्रांनो, आतापर्यंत आम्ही इथेच होतो. सुसान वगैरे पूर्ण आज ज्या घरी त्यांच्यासाठी सामान घेतलं इथून, जेवण वगैरे, आणि आता जातोय घरी. तर व्लॉग कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.